अपार स्वरूप समुद्रावरती तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सर्व चंद्रवर्णय मंडळी केली हृदय कैसे लोक सर्व ज्ञानी दयाघन मुनी हृदय जाते कृपेचा अशी बुद्धिपाती करुण मित्रा भानमध्ये तुम्हा ज्योतसे पिता ज्ञानी असे जगत जसा वेदी वेदी सर्व तरी देवी ठाईना सर्प जगताचे स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मांचे असे पुण्य परिचय निष्काम बोध प्राप्ती कारणे बदावाराम तुम्ही काय आत्माप्त काम तरी नवन करुणा करावी ना. आता आपण केलेल्या चिंतनावरून आज सांगता येईल का ज्याचं अंतःकरण हे विशेषण आहे, ज्याचं अंतःकरण हे व्यापक चैतन्याचं विशेषण आहे त्याला काय म्हणायचं, आणि ज्याचं अंतःकरण हे व्यापक चैतन्याचं उपाधी आहे त्याला काय म्हणायचं, साक्षी. मग ज्याला साक्षी कळला त्याला म्हणजे साक्षी कळण्यासाठी अंतःकरण काय पाहिजे, उपाधी आहे की नाही, आणि जीव कळण्यासाठी अंतःकरण काय पाहिजे, विशेषण. मग असं म्हटलं तर चालेल का ज्याचं अंतःकरण विशेषण आहे त्याला अज्ञानी म्हणावं, आणि ज्याचं अंतःकरण हे उपाधी आहे त्याला ज्ञानी म्हणावं, असं म्हटलं तर चालेल का. मग आपलं अंतःकरण उपाधी आहे की आपलं अंतःकरण विशेष आहे, त्यावरून आपण अज्ञानी आहोत का तत्वज्ञानी आहोत याचा शोध आपल्याला दुसऱ्याच्या साहाय्याने घेता येईल की नाही. काही घेण्याची आवश्यकता नाही, आपलं आपल्यालाच कळत आहे की नाही. तसं आपल्या अंतःकरणात असणारे सुखदुःख कोणाला कळतात, आपल्याला आहे की नाही. तसं आपण ज्ञानी आहे का अज्ञानी हे आपलं आपल्यालाच कळतं. तर आता व्याख्या सांगतात, आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात. आपल्या धर्मासह वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देतं. ज्ञान कोणाचं करून देतं, दुसऱ्याचं. पण ज्ञान करून देताना आपले धर्म जे आहे ते त्या विशेषावर घालवतं आहे की नाही. आपले धर्मासह वर्तमान त्या विशेषाचं ज्ञान करून देतं त्याला म्हणतात विशेषण. आणि आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. आपण स्वतः मात्र वेगळं राहतं आणि दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला उपाधी असं म्हणतात. आणि आपल्या धर्मासह वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला विशेषण. आणि आपण वेगळे राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतं म्हणजे याचा अर्थ आपण वेगळे राहून म्हणजे आपले जे धर्म आहेत ते त्या दुसऱ्या पदार्थावर घालवीत नाही. आपण वेगळं राहतं आणि दुसऱ्याचं ज्ञान करतं म्हणजे आपले धर्म दुसऱ्यावर घालवीत नाही आणि त्याचं ज्ञान मात्र करून देतं त्याला म्हणतात उपाधी. विशेषण आणि उपाधी या दोन शब्दातला भेद आपल्या चांगल्या लक्षात आला ना. आता उदाहरण देतात. काळा घोडा आहे या वाक्यात घोडा हे विशेष्य आणि काळा हे विशेषण आहे. काळा घोडा आहे तर काळा झालं विशेषण आणि विशेष्य कोणाला विशेषण दिले, ज्याला विशेषण दिलं त्याला विशेष्य म्हणतात आहे की नाही. मग तो विशेष्य कोण झाला, घोडा, आणि काळा झाला विशेषण. घोडा कसा आहे तर काळा आहे की नाही. मग त्या काळा घोडा म्हणताना काळा हा जो त्याचा धर्म आहे त्या धर्मासह वर्तमान त्या काळ्या रंगाने त्या घोड्याचं काय केलं, ज्ञान करून दिलं. वेगळं राहून दिलं का आपल्या धर्मासह वर्तमान, आपल्या धर्मासह वर्तमान त्या घोड्याचं ज्ञान करून दिलं. म्हणून काळा हे काय झालं, काळा हे विशेषण झालं. आणि काळा घोडा काय झाला, विशिष्ट, आणि घोडा काय झाला, विशेष. काळा रंग आपल्या सहवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो म्हणून काळा रंग हे घोड्याचे विशेषण आहे. घोडा हे विशेष्य आहे व काळा घोडा हे विशिष्ट आहे. आता उपाधीचे स्वरूप काय आहे ते आपल्याला सांगतात. उपाधी कशी असते. कानाच्या चाफ्यात जे छिद्र असते त्या छिद्रात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्याच आकाश भागात श्रोत्र म्हणतात. या ठिकाणी कानाचा चाफा आपण वेगळा राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे स्तोत्र असे ज्ञान करून देतो. आता बघा, कानाचा चाफा आहे याच्यामध्ये जे छिद्र आहे, कानाच्या चाफ्यात असणारे जे छिद्र, त्या छिद्रात आकाश कसं आहे, व्यापक, परंतु कानाच्या चाफ्याने युक्त असणारं जे छिद्र आहे त्याच्यात व्यापक आकाशाचा, आकाश तर व्यापक आहे आणि याच्यामध्ये सुद्धा काय आहे, पुन्हा त्या छिद्रामध्ये आकाशच आहे. मग व्यापक आकाशात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्या आकाश भागाचं स्रोत्र म्हणतात. स्रोत्र सगळं व्यापक आकाश आहे
आणि कानाच्या चाफ्याने युक्त असणारं जे छिद्र, त्याच्यात व्यापक आकाशाचा जेवढा भाग आहे तेवढ्याच भागाला काय म्हणतात? श्रोत्रेंद्रिय किंवा श्रोत्र असं म्हणतात. तर ह्याला आपण आता पाहिलं की हे जे आहे हे श्रोत्र कानाच्या चाफ्याने ऐकू येतं का याच्यामध्ये असणारं श्रोत्र इंद्रिय वेगळं आहे, आहे की नाही? कारण कशावरून? याला जर श्रोत्रेंद्रिय म्हटलं तर काय हरकत आहे? हा बहिऱ्या माणसाला कानाचा चाफा असतो पण ऐकू येत नाही, याचा अर्थ त्या चाफ्यामध्ये असणारं जे आकाश आहे त्याला बहिऱ्या माणसाला ऐकू येत नाही ना. मग श्रोत्रेंद्रिय म्हणजे काय? व्यापक आकाशाचा जेवढा भाग कानाच्या चाफ्याने युक्त असणाऱ्या छिद्रामध्ये जेवढा भाग आहे त्यालाच काय म्हणायचं? श्रोत्रेंद्रिय. मग कानाच्या चाफ्यामुळे श्रोत्रेंद्रियाचं ज्ञान झालं की नाही? मग कानाचा चाफाने आपले धर्म त्याच्यावर घातले का तो वेगळा राहिला आणि तुम्हाला श्रोत्रेंद्रियाचं ज्ञान करून दिलं की नाही? दिलं. कानाच्या चाफ्यात जे छिद्र असते त्या छिद्रात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्याच आकाश भागात श्रोत्र म्हणतात. या ठिकाणी कानाचा चाफा आपण वेगळा राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे श्रोत्र असे ज्ञान करून देतो. म्हणून कानाचा चाफा श्रोत्राची उपाधी आहे. मग कानाचा चाफा हे काय झाला? त्याने फक्त आपल्या त्या छिद्रामध्ये असणारं जेवढं व्यापक आकाशाचा भाग त्याला श्रोत्र किंवा श्रोत्रेंद्रिय असं ज्ञान करून दिलं आणि आपण मात्र वेगळा राहिला. म्हणून कानाची चाफा ही उपाधी आहे आणि श्रोत्र उपहित आहे. चाफा झाला उपाधी आणि त्याने ज्ञान कोणाचं करून दिलं? श्रोत्राचं. म्हणजे श्रोत्र काय झालं? उपहित. उपहित कशाला म्हणतात? हवा. उपाधीनं जे युक्त असतं त्याला उपहित म्हणतात. उपाधीनं युक्त कोण आहे? उपहित आहे. पण कोण आहे उपहित इथं? श्रोत्र. आणि उपाधी कोण आहे? कानाचा चाफा किंवा त्याला संस्कृतमध्ये कर्णशष्कुली असं म्हणतात. शष्कुली म्हणजे जशी करंजी असते ना त्या करंजीच्या आकारात आहे म्हणून त्याला कर्णशष्कुली किंवा कानाचा चाफा म्हणतात. आता विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा आणि उपाधीने युक्त तो उपहित म्हणावा. उपाधीनं जो युक्त असेल म्हणजे उपाधी सहित असेल त्याला काय म्हणायचं? उपहित. आणि विशेषणाने युक्त असेल त्याला विशिष्ट. काळा घोडा विशिष्ट, बरोबर ना? काळा घोडा विशिष्ट आणि श्रोत्र उपहित. आणि कर्णशष्कुली कानाचा चाफा उपाधी. आता बघा, एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळी उपाधी आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळी विशेषण असते. आता जीवभाव असो किंवा साक्षीभाव असो परंतु एकच आहे. कोण आहे? अंतकरण. आहे की नाही? अंतकरणच विशेषण होतं आणि अंतकरणच काय होतं? मग एकच अंतकरण जेव्हा विशेषण होतं तेव्हा त्या चैतन्याला नाव काय येतं? आणि एकच अंतकरण जेव्हा त्या चैतन्याला उपाधी होतं म्हणजे वेगळं राहतं आणि चैतन्याचं साक्षीभावाने ज्ञान करून देतं. म्हणजे एकच अंतकरण जर उपाधी झालं तर त्या चैतन्याला नाव काय येतं? साक्षी. आणि एकच अंतकरण विशेषण झालं तर त्याला नाव काय येतं? जीव. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळी उपाधी आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळी विशेषण असते. अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही व जीवभावही नाही. आपण नेहमी सांगतो जर अंतकरणाला तुम्ही विशेषण करा किंवा अंतकरणाला उपाधी करा पण जे व्यापक चैतन्य आहे त्याला तुम्ही अंतकरण विशेषण केलं का लगेच जीवभाव येतो आणि अंतकरण उपाधी केलं की त्याला साक्षीभाव येतो. मूळ अंतकरणाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर साक्षीभाव आहे का जीवभाव आहे? जीवभाव पण नाही आणि साक्षीभाव पण नाही. आपण नेहमी स्वामी महाराजांचं चिंतन सांगतो की व्यापक चैतन्याला हे दोन्ही माहीत नाही. आहे की नाही? कसं? जसं रज्जूवर सर्प आपल्याला भासला. आहे की नाही? रज्जूवर सर्प भासला मग आपण त्याच्या केवळ सर्पच भासला का दुसरा पण भास होऊ शकतो? मंद अंधकारात रज्जूच्या वर आता आपण पाहिलं कोणाला रज्जूवर सर्प भासला, कोणाला दंड, कोणाला जलधारा, कोणाला भूरेखा. आहे की नाही? कोणाला पुष्पहार, अशा अनेक प्रकारचं भास झाला. बरोबर. आता त्याच्यानंतर जेव्हा विचार केला हे अशा प्रकार तो भ्रमच होता ना. तर हा भ्रम कसा झाला?
आहे की नाही, याविषयी विचार सुरू झाला. तर भ्रम का झाला, तर म्हणे रज्जूच्या स्वरूपाचं अज्ञान, आहे की नाही, त्या अज्ञानामुळं आपल्याला भ्रम निर्माण झाला. म्हणे पण हा सर्प आला कुठून, तर म्हणे रज्जूच्या स्वरूपाचं जे अज्ञान त्याच्यामुळे सर्प भासला. पण अज्ञानापासून सर्प कसा भासला, म्हणे अज्ञान काय आहे, त्रिगुणात्मक आहे. अज्ञान किंवा माया ही कशी आहे, त्रिगुणात्मक, सत्व रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त आहे, म्हणजे अज्ञान, बरोबर ना. आणि त्या अज्ञानाचं कार्य कोण आहे, सर्प. आणि त्या सर्पाचं जे ज्ञान झालं, आपल्याला केवळ सर्प तिथं आहे उत्पन्न झाला का त्या सर्पाचं ज्ञानही झालं, सर्प आणि सर्पज्ञान ही दोन्ही उत्पन्न झाली. बरं, जेव्हा आपल्याला दोन्ही नवीनच उत्पन्न झाली की नाही, सर्प आणि सर्पज्ञान, म्हणून म्हणे सर्प आणि सर्पज्ञान कसं उत्पन्न झालं, तर म्हणे त्या अज्ञानाचा तो परिणाम आहे. सर्प हा अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम आहे. तमोगुण कसा असतो, जड, आहे की नाही. जेवढे पदार्थ असतात सगळे पदार्थ अज्ञानाच्या तमोगुणाचे असतात, आणि जे ज्ञान असतं ते कशाचं असतं, सत्वगुणाचं. आणि तो सर्प आपल्या दिशेने येते, असा हालचाल करतो असं वाटतं, असाही भ्रम होतो की नाही, तर तो कोणता परिणाम असतो, त्या अज्ञानाच्या रजोगुणाचा. रजोगुणामध्ये क्रिया, तमोगुणामध्ये पदार्थ आणि सत्वगुणामध्ये ज्ञान. ठीक आहे ना. असा आपण विचार केला की मग त्या सर्प उत्पन्न कशामुळे झाला, अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम म्हणून सर्प, आणि सर्पज्ञान अज्ञानाच्याच सत्वगुणाचा परिणाम म्हणून सर्प उत्पन्न झाला. आणि अशा प्रकाराने विचार केला. नंतर एक कोणीतरी आप्त, सभ्य, दयाळू आणि जाणता पुरुष आला, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही ज्या सर्पाच्या विषयी एवढा विचार करता, तो सर्प कसा उत्पन्न झाला, कोणाचा परिणाम, असा तुम्ही विचार करता, परंतु मुळी सर्प तिथं नाहीच आहे. तुम्हाला झालेलं सर्प ज्ञान हेही खोटं आहे आणि तो सर्पही खोटा आहे. कसं, तर तो आला आणि त्यांनी सांगितलं की एक मी उजेड घेऊन येतो, दिवा घेऊन येतो. दिवा घेऊन आला आणि त्यांनी तुम्हाला रज्जूचं ज्ञान करून दिलं. त्यावेळेला तो सर्प काय झाला, सर्प नाहीसा झाला, आहे की नाही. सर्प काय झाला, नष्ट झाला. कशामुळे नष्ट झाला, अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं की आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती झाली. आता तुम्ही म्हणायला लागले की तो निवृत्त झालेला पदार्थ गेला कुठं, असं जर म्हटलं तर तो सर्प पुन्हा वारुळात जातो का, का त्या सर्पाचा त्रैकालिक अत्यंताभाव असतो, फक्त भासण्यापुरताच प्रतिती मात्रच त्याला काय आहे, सत्ता आहे. मग अधिष्ठानाचं ज्ञान झालं का आध्यस्थ पदार्थ कुठं जातो, अधिष्ठान रूप होतो. असं आपण असं प्रक्रिया आपण चिंतन केली की नाही, की अधिष्ठान ज्ञानानंतर आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते, असंही आपण चिंतन केलं, बरोबर आहे ना. मग आता तुम्ही म्हटले की तो सर्प गेला कुठं, तर तो रज्जुरूप झाला, आहे की नाही. हा विचारही आपल्याला कळला की नाही, पटला की नाही. मग सर्प भासला कशामुळं, रज्जू स्वरूपाचं अज्ञान, आणि रज्जूचं निवृत्ती कशामुळे झाली, रज्जूच्या ज्ञानाने. मग आपण किती प्रक्रिया तिथं, कोणती प्रक्रिया केली, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प हा रज्जू ज्ञानाने निवृत्त झाला, बरोबर आहे ना. असं हे सगळं घडलं की नाही, हे अगदी आपल्या डोळ्यापुढे दिसतं की नाही. आता हे सगळं घडलं तर खरं रज्जूच्या दृष्टीने सर्प उत्पन्न झाला का, रज्जूने सर्प पाहिला का, नंतर तो सर्प रज्जूमध्ये विलीन झाला का, नाही. बरं, ही गोष्ट सर्पाला, आपलं ही गोष्ट रज्जूला काहीतरी माहीत आहे की नाही. बरं, नंतर जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं आणि त्या सर्पाची निवृत्ती रज्जूमध्ये झाली, हे तर सर्पाला माहिती आहे का, रज्जूला माहिती आहे का, का रज्जूला मला रज्जू म्हणतात हे माहीत नाही का. हे सगळं आपल्याच ठिकाणी चाललेला व्यवहार आहे की नाही, हा सगळा व्यवहार आहे. तसं म्हणजे तुम्ही काय म्हणता, अंतःकरण जर त्या साक्षीला विचारलं किंवा त्या व्यापक चैतन्याला विचारलं का हो तुम्हाला जेव्हा अंतःकरण विशेषण लागतं तेव्हा तुम्हाला जीवभाव प्राप्त होतो, आहे की नाही, तर ते काय म्हणेल, हेही मला माहीत नाही. आणि ज्या वेळेला तुमच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला मात्र तुमच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न होतो, तर तो काय म्हणेल, हेही मला माहीत नाही. पण कमीत कमी तुम्हाला साक्षी म्हणतात हे तुमचं नाव आहे, हे तरी तुम्हाला माहित आहे का. तो म्हणतो हेही माहीत नाही, मला साक्षीही माहीत नाही आणि जीवभावही माहीत नाही. रज्जू जसा आपल्या महिमेत पडलेला असतो तसा हे जे व्यापक चैतन्य आपला आत्मा काय आहे,
स्वे प्रतिष्ठिता, आपल्या महिमेमध्येच प्रतिष्ठित असतो, आपल्या महिमेमध्येच असतो. मग हे जे सगळं चाललेलं आपलं चिंतन आहे, हे आत्म्याला बरं वाटतं की नाही? हे सगळे मुमुक्षु लोक बसून आपल्या स्वरूपाचं यथार्थ चिंतन करतात, याचं आत्म्याला किती समाधान वाटतं आहे की नाही? व्यापक चैतन्याला तर काही त्याला माहीत नाही, काहीच नाही. आणि हे जे अज्ञान अंधकारात खितपत पडलेले लोक आहे की नाही, ज्यांनी देहाभिमान धारण करून त्या आत्म्याला किती दया येते. काय व हे नसत्या छंदे जग विनोदे विव्हळत असे, आणि रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर असं म्हणलं की खूप आनंद आहे की नाही. आणि हे सगळं जगत सत्य आहे म्हणून चालविती व्यवहार सत्य म्हणून त्यांच्याबद्दल आत्म्याला दया येते की नाही? नाही. म्हणजे आत्मा कसा आहे? तो का म्हणे साहे, आणि देव आहे तैसा आहे. आत्म्याला कधी बंधन झालं नाही, आत्म्याच्या ठिकाणी कधी मोक्ष झालं. बंधन असलं तर मुक्ती ना. मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. सुखे करीतो कीर्तन, भय विसरले मन. देखी जे नानास, घालू कोणावरी कास. आहे की नाही? त्या माया कार्य जगताचा नाश करायचा का त्यांचा नाहीचा निश्चय करायचा? नाहीचा, त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय. बरं, हा केलेला जो निश्चय आहे हा तरी आत्म्याला माहिती आहे की नाही? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान होतं. मी ब्रह्म आहे असं एकदा यथार्थ ज्ञान झालं की त्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती होते आणि मग केवळ आत्म्याचं ज्ञान होते. हे आत्म्याला माहित आहे का? नाही. आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी जीवभाव आणि साक्षीभाव याची केलेली कल्पनाच आहे की काय केवळ? आत्म्याच्या ठिकाणी केलेली ही कल्पनाच आहे, आहे की नाही? त्याला दोन्हीही माहीत नाही, आहे की नाही? म्हणून आपण सांगितलं त्या बैलाच्या शिंगावर माशी बसली आणि तिनं सांगितलं, नंतर थोड्या वेळाने उठली आणि तिनं सांगितलं, मी तुमची अत्यंत कृतज्ञ आहे, मी 2 तास तुमच्या शिंगावर बसून विश्रांती घेतली. तर तो बैल काय म्हणतो तिला म्हणतो, ताई तू बसली होती हेच मला माहित नाही, तर उठली केव्हा हेही माहित नाही. तसं बंध मोक्ष आहे की नाही, जीवभाव साक्षीभाव स्वस्वरूपे विकल्प नसते. आपल्या वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही विकल्प नाही, असं आपलं वास्तव स्वरूप आहे. बरं, हे सांगा की आपल्याला आता आपण बरेच दिवसापासून चिंतन करतो, तर असं आपल्याला दिवसातून कधीतरी वाटतं का खरंच मी असंग आहे, निर्विकार आहे, किंवा ह्या अशा असंग निर्विकारत्वाचं आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय आपल्या जीवनात कृतार्थता नाही आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. बरं, आपण प्रयत्न केले किंवा प्रयत्न केले नाही तरी तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे. मग चांगदेव महाराजांना मला वाटतं चांगदेव 65 किंवा अमृतान कोणती तैसे दाविले नाही, अमृतानुभवात ओवी की तैसे दाविले नाही तरी हाच याच्या ठाई, ना दाविला तरीही हाच या. जर तैसे दाविले नाही, मायेने हे जगत दाखवलं नाही, आहे की नाही, तरी हाच याच्या ठाई, आहे की नाही. सदैव सौम्य इदम अग्रासीत. ज्या वेळेला हे जगत उत्पन्न झालं नव्हतं तरी सुद्धा आत्मा कसा आहे? आपल्या महिमेमध्ये जसाच्या तसाच आहे. बरं, ना दाविला किंवा सगळं जगत दाखवलं तरी जगत दाखवल्याने त्याच्यात काही परिणाम झाला का? नाही. कारण ते जगत कसं आहे? मिथ्या पदार्थाचा सत्य असणारं जे अधिष्ठान, आहे की नाही, त्रिकालाबाधित सत्य असणारं अधिष्ठान, त्याने मिथ्या असणारं जगत, याचा कधी संबंध होईल का? नाही. मग इथं त्या ठिकाणी देह दुःखाचे निडोंगरे, आहे की नाही, दाटी जो पडिभारे चित्त न दाटे. मेरू पासूनही थोरे, मेरू पर्वतापेक्षाही थोर देह दुःखाचे डोंगर आले, अंतकरणाला सुखदुःख झाली, शरीराला जन्ममरण झालं, आहे की नाही, तरी सुद्धा त्या वास्तव आत्मस्वरूपाला त्याच्यापासून काय हानी किंवा काय लाभ आहे? कोणतंही नाही. असा आपला आत्मा आहे. मग असा आपला आत्मा असंग आहे, निर्विकार आहे, अवाच्य आहे की नाही. त्याला कोणतंही नाव देता येईल का? त्याला कोणतं रूप आहे का? काही नाही. आणि तो आपल्याहून भिन्न नाही, तो आपणच स्वतः आहोत, तेच आपलं स्वरूप आहे. असं चिंतन कधी सकाळी एकांतात उठल्यावर असं करणं आवश्यक आहे असं कोणाकोणाला वाटतं? तेवढे हात वर करा. बरं, अर्ध्या जणांना वाटलं करणं आवश्यक आहे, बाकीच्यांना अजून याचं करणं आवश्यक आहे हेच वाटत नाही. बरं, हे चिंतन आपोआप डोळ्यापुढे येतं अलीकडं. असं बसलं कधीतरी वाटतं की काय, मला जेव्हा सुखदुःख होतात आणि मग माझं डोकं फिरतं त्यावेळेला पटकन मी जातो आणि म्हणतो, अरे मी तर असंग निर्विकार आहे, याच्याशी माझा काहीच संबंध नाही. असा विचार ज्यांच्या मनात येतो ते हात वर करा, किंवा असं आम्हाला कधी कधी वाटायला लागलं. छान.
तर अशा प्रकाराने हे व्हायला पाहिजे. हेच याचं फलित आहे की नाही. हे जर झालं तर उपयोग आहे. नाही कधी जसा मासा आहे ना, त्या माशाला जेव्हा कोळी जाळं टाकतो, रामकृष्ण परमहंस म्हणतात, तेव्हा तो मासा काय करतो, तो मासा एकदम खोल त्या गंभीर अशा त्या तळापर्यंत जाऊन पोचतो. का, याचं जाळच माझ्यापर्यंत पोचलं नाही पाहिजे, आहे की नाही. मग तो कोळ्याला जाळं टाकलं की हा खोल जाऊन बसतो. तसे जेव्हा सुखदुःखाचे काही आघात येतात किंवा सुखाने गर्विष्ठपणा अंतकरणात होतो, अहंकार, मद अशा प्रकारचं होतं, किंवा दुःखामुळं अंतकरण त्या ठिकाणी व्याकुल भावाला प्राप्त होतो. तर अशा वेळेला आपल्याला जर हा प्रसंगाला तोंड द्यायचं झालं तर आपण कुठं जाऊन बसलं पाहिजे. मी असंग निर्विकार आत्मा आहे, माझा आत्मा ब्रह्म आहे, या विचारात गेलं तर मायेचं जाळं किती कोळ्यांनी, ईश्वररूपी कोळ्यांनी आपल्यावर टाकलं तरी काय आपल्यावर परिणाम होईल का? काही होणार नाही, आहे की नाही. आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला भोग देण्यासाठी तरी आपण अकर्म आहे, निष्कर्म आहोत, अकर्म आहोत. कर्मण्य कर्म ह्या पश्येत अकर्मणीच्या कर्म ह्या सबुद्धिमान मनुष्येषु. आणि आता हे जाळ्यात आता सगळ्यांनी काही हात वर केले नाही. आता बाकीच्यांना ह्या सुखदुःखाच्या आघातात दुसरा उपाय सांगितला भक्ती सिद्धांतामध्ये. तो एक हुशार मासा असतो. तो काय करतो, खाली जाऊन बुडी घ्यायला तोपर्यंत मधीच जर सापडलं तर काय, आहे की नाही. तो तर म्हणतो आता मी एकदम याच्या जवळ आहे की नाही, याचं मी आता काय लक्ष आहे, मी याचा आता भक्ष्य आहे की नाही, मी आता हा मला सापडणार. तो पटकन जातो, तो कोळी आपलं जाळं टाकणारा जो कोळी आहे ना, त्याच्या पायाभोवतीच राहतो. आता कोळी काय आपल्या पायात जाळं टाकतो का, तो लांब जाळं टाकतो, आहे की नाही. तसा दुसरा एक उपाय आहे, भगवंताच्या चरणाजवळ बसणं आणि ऋणधुन रे भ्रमरा, सांडी तो अवगुण रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, काय भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, सुमन सुगंधू रे भोवरा, काय परिमळ विद्गदू रे भोवरा, बापर खुमा देवरू, काय हा रे भ्रमरा. नाही, शेवट काही वेगळं काय. तर त्या ह्याप्रमाणे आपल्याला आपल्या मनाची प्रार्थना करून भगवंताच्या चरण कमलाजवळ काय, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोहेरिया, अशा प्रकाराने सगुण साकार परमात्म्याची भक्ती करणं, आहे की नाही. आणि हे जर होत नसेल तर दुसरं काय आहे, निष्काम कर्माचा अनुसरण करणं, आहे की नाही. जे आपल्याला वाटायला आलेले ते कर्म. आणि ते होत नसेल तर काय करायचं, सकाम कर्म. आपल्याला जे पाहिजे, ज्या पदार्थाची इच्छा आहे त्याच्यासाठी ऐहिक किंवा पारलौकिक भोगासाठी श्रुतीनं जे सांगितलंय त्याचं त्याप्रमाणे राहणं, जोडवणे अधन उत्तम. आणि समजा ते जमत नसेल तर मग काय, मग ह्या विचारसागरातच शेवटी त्याचं उत्तर सांगणार आहे. आता सांगितल्यावर नको, आहे की नाही. तर ते त्यावेळेला त्याचं उत्तर आहे की तुम्ही काय करा, डुबते रहो जन्मा आणि मरा, पुन्हा पुन्हा, आहे की नाही, पुन्हा पुन्हा जन्मत राहा आणि मरत राहा, हेच तुमच्यासाठी चांगले, तेच तुम्हाला पाहिजे असं सांगतात. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळी उपाधी, आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळी विशेषण असते. अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही व जीवभावही नाही. मग वास्तव खरं चैतन्य जे आहे तर ते चैतन्याच्या ठिकाणी कधी जीवभावही प्राप्त झाला नाही आणि साक्षीभावही प्राप्त झाला नाही. ती काय होईल, साक्षी काल सांगितलं. हा सुरुवात काय त्याची, पाप पुण्य आशेखे, जेवढी पाप पुण्याचे फल सुख दुःख सगळी पाप पुण्य आशेखे, जवळी असता न देखे, जवळी असता न देखे, त्याला पाच सुद्धा नाही पाप पुण्याला. का, साक्षीही होणे न ठके, तो साक्षी सुद्धा होत नाही. तर येरी गोठी काहीशी, तर दुसरी का काही बावही आळूमाळू, याही देखाजे वेळू, देखे तेही विटाळू जया गावी. ते देखे म्हणजे तो साक्षीत्व करी, हा सुद्धा त्याला काय आहे, विटाळ आहे, साक्षी सुद्धा होऊ नये. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना की कोर्टामध्ये काही लोक म्हणतात आम्ही साक्षीला येणार नाही. साक्षी तरी कशाला व्हायचं, आहे की नाही, कोर्टासमोर जाऊन साक्षी तरी कशाला व्हायचं. म्हणून खरी स्थिती अशी आहे की आपण साक्षी होऊ न ठके. काही बाई काय आळूमाळू ना कधी, आणि थोडस साक्षीत्व तरी करा, कशाला करा. त्या ठिकाणी तो साक्षी झाला तर कदाचित काय होतो,
साक्षी भावाच्या ऐवजी भोक्तृभावात येतो. आता काय वाटतं माणसाने आपल्या महिमेत राहावं, पण महिमेत राहून जर साक्षी झाला तर कदाचित तो काय होतो, साक्षी करता करता कधी कधी वाटतं की भोगता व्हावं, आहे की नाही. आणि भोगता व्हावं वाटलं हळूहळू काय वाटतं, याचा भोग घेण्यासाठी काही पदार्थाचं जमवाजमव केली पाहिजे, मग काय करावं, करता व्हावं, आहे की नाही. मग मनुष्य कसं असावं, कर्तृभावातून भोक्तृभावात जावं, आहे की नाही. आतापर्यंत आपण काय करत होतो, अन्नादी मिळवण्यासाठी व्यवसायादी किंवा काय करण्याचा विचार करत होतो कर्तृत्वाचा. पण आपल्याला काय ठरलं की नको, ह्या कर्तृत्वात फार दुःख आहे, म्हणून आपण कर्तृत्व टाकलं, आहे की नाही. आणि केवळ भोक्तृत्व अवस्थेत श्रवण करतो आपण. भोक्त्या अवस्थेत म्हणजे केवळ मधुकरी जीवन निर्वाह करायचा आणि आत्मचिंतन करायचं. ही कोणती आपली अवस्था आहे, भोक्ती अवस्था आहे. आणि या भोक्तृ अवस्थेतून आपल्याला ही तरी आता सहन होते का, आपल्याला कुठं जावं वाटतं, साक्षी भावात जावं वाटतं, आहे की नाही. कर्तृत्वही नको आणि भोक्तृत्वही नको, नुसतं याचं साक्षी होऊन राहावं, आहे की नाही. आता आपला अभ्यास कशाचा चाललाय, साक्षी भावाचा. परंतु साक्षी भावाचाही नंतर कंटाळा येतो. पदार्थच नाही तर साक्षी तो कोणाचं करायचं, जगच नाही तर जगाचा साक्षी तरी काय, आहे की नाही. मग साक्षी भावाचा कंटाळा येतो आणि कशात राहावं, केवळ आपल्या स्वरूप महिमेत राहावं, आत्मभावात राहावं, आहे की नाही. बरोबर आहे ना. म्हणून आपल्या भोक्त्या अवस्थेत आता परमार्थ आहे की नाही. याच्यामध्ये आपण केवळ काय आहे, भोगते आहेत, आहे की नाही. पण भोक्तृभाव आपल्याला आवडून राहिला की त्याचा उबग येत राहिला. मधुकरी तरी किती दिवस मागायचे, आहे की नाही. म्हणजे आपल्याला काय आता भोक्तृभावात आता कंटाळा आला. खरं आपल्याला साक्षी भावातच आपण असतो, पण आता नाईलाज आहे, दुपारच्या वेळेला भूक लागते म्हणून आपण थोडा भोक्तृभावात येतो, आहे की नाही. त्याच्यामध्ये भूक लागते म्हणून शरीराचा प्राणाचा धर्म आहे, परंतु खरे आपण कोण आहोत, साक्षीच आहोत, आहे की नाही. आपली अंतःकरणवृत्ती सारखी त्या साक्षी भावाला विषय करून राहते. मी साक्षी आहे, की माझा हा साक्षीच ब्रह्मरूप आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही पदार्थाची सिद्धी होत नाही, असं चिंतन आहे. तर मग अंतःकरण अधिष्ठान चैतन्य जे आहे त्याच्या ठिकाणी साक्षी भाव आहे का जीव भाव आहे का दोन्ही नाहीत, दोन्ही नाही. हा हा इतका माणसाला कंटाळा आला पाहिजे दुज्याचा, म्हणजे द्वैताचा इतका त्याला उबग आहे. तिचा राग शब्दाचा अर्थ उबगच घ्यायचा, इतका उबग आहे का द्वैत त्याला सहनच होत नाही. परंतु द्वैत सहन होत नाही, पण त्या द्वैताच्या सापेक्ष असणारं जे एकमेवाद्वितीय ब्रह्म, मी एकटाच आहे. एकटा आहे म्हणजे आता जर मला विचारलं किती जण येतात, आम्ही म्हणू की आम्ही सर्वजण आहोत, आहे की नाही. सर्वजण निघून गेल्यावर विचारलं कोण आहे, तर एकटा आहे. किंवा कोण आहे, एकटा आहे. एकटा आहे म्हणजे याचा अर्थ अगोदर दोन होते की नाही, दोन स्वीकारलं म्हणून एक, आहे की नाही. नाहीतर एक तरी आहे का, एक तरी म्हणावं का, नाही. आता आपण सर्वजण आहोत. मग आता मला वाटतं की आपण सर्व समुदाय आहे आपला, आहे की नाही, अनेक जण आहेत. आणि अनेक जण गेल्यानंतर मला काय वाटतं, मी आता एकटाच राहिलो, आहे की नाही. का एकटा असं वाटतं, तर दुजाच्या सापेक्ष एक पण वाटतं, अनेकत्वाच्या सापेक्ष एक पण वाटतं. आणि तुम्ही सर्व निघून गेलं तर मी एकटा आहे की नाही, एकटा आहे. एक तास होऊन गेला, मी वाचनामध्ये निमग्न झालो, त्यावेळेला माझी कोणती भावना असते, अनेकत्वाची असते का एकत्वाची असते का दोन्ही नसतात, दोन्ही नसतात. म्हणजे दोन्ही भावने वाचून एकटा नसतो काय, नाही असं आहे का, मी आहे. परंतु मी अनेकत्वाची भावना आहे का माझ्या ठिकाणी, नाही. आणि एकत्वाची भावना आहे का, नाही. असं द्वैत सापेक्ष एकपणा वाचून एक, त्याला म्हणतात केवल. त्याला काय म्हणतात, केवलस्य भाव हा कैवल्यम. अशा प्रकारची केवल अवस्था, ती अवस्था ती कोणाची आहे, ती आत्म्याची आहे. ती मिळवावी लागते का स्वतः सिद्ध आहे, हा. तिच्यासाठी क्रिया करावी लागते का आहे तशी ओळखायची असते. परमार्थ म्हणजे काय आहे, ओळखायचं, आहे की नाही. का करायचे काही भावना करायची का क्रिया मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशी भावना करायची का, त्या जसं आहे तसं जाणायचंय, त्याला जाणायचं. काही क्रिया करायची का, तिथं क्रिया नाही, भावना नाही. तिथं फक्त जसं आहे तसं यथार्थ, यथार्थ म्हणजे जशी वस्तू आहे तसं जाणायचं. का दुसरं काही करायचं, काही नाही, आहे की नाही. म्हणून परमार्थ, मग स्वामी महाराज सांगायचे, अरे रात्र दिवस दररोज पायाला भवरा बांधून फिरण्यापेक्षा एका जागेवर आपलं पागोटं गुडघ्यावर ठेवून शांत बस आणि मी कोण आहे याचा विचार कर. जीव म्हणजे काय, साक्षी म्हणजे काय, जगत म्हणजे काय, मी कोण आहे याचा विचार कर, आहे की नाही.
आणि मग तुला जीव आणि जगत भाव यांचा बाध झाला की खाली उर्वरित कोण राहील? आत्माच राहील. सदा विचार येत तस्मात जगत जीव परात्मनः. बरोबर ना? जगत जीव परात्मनः. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. दिसतो तो आत्मा का? कळतो तो आत्मा का? का उरतो तो आत्मा? उरतो तो आत्मा आहे की नाही. द्वैताचा बाध झाल्यानंतर, अज्ञानाचा नाश झाल्यानंतर जे काही उरेल ते काय आहे? आत्मा. आत्मा म्हणजे कोण? जे उरतं ते कोण आहे? आत्मा. म्हणजे कोण? म्हणजे मी. हवा. तर त्याला काय म्हणायचं? मी आहे की नाही. जे म्हणाल ते मी. ते मी पदाचं वाच्य आहे का मी पदाचं लक्ष्य आहे? लक्ष्य आहे. त्याला मी लक्ष्य हे माहित आहे की नाही? मी वाच्य नाही हे माहित आहे की नाही? काहीच नाही. हे सगळं कुठं चाललंय? आपल्या बुद्धीच्या ठिकाणी आपला विचार चाललाय. त्याच्या ठिकाणी हा कोणताही विचार नाही. ना हा हा. ज्या तेजाने वाचेला वाच्याचं जाणीव होते, ज्या तेजाने त्या वाणीला तेज येतं, म्हणजे वाणी एखाद्या पदार्थाचं प्रकाशन करते, बोलते. बरोबर ना? हा. आणि त्या वाचेचंही जे प्रकाशन करतं, ऐक, बरोबर ना? ज्या प्रकाशाने वाचा प्रकाशित होते, ऐक नाही. वाचेचं प्रकाशन कोण करतो? तो जर पाठीमागे अधिष्ठान नसलं तर वाचा म्हणून काही त्याचं प्रकाशन करेल का? मग त्याच्या तेजाने वाचा प्रकाशित होते, ती वाचा त्याच्या तेजाचं प्रकाशन करेल का? ज्याच्या तेजाने वाचा प्रकाशित होते, बरोबर आहे ना? ती वाचा त्याचं त्या तेजाचं म्हणजे तिच्या मूळ अधिष्ठानाचं प्रकाशन करण्याचं बळ त्या वाचेमध्ये आहे का? यम प्राप्य यम मनसानं म्हणते. मनाने तिचं मनन करता येईल का? संकल्प करता येईल का? नाही. परंतु मन संकल्प मात्र त्याच्यावर करतं की नाही? मन त्याच्या अधिष्ठानावर संकल्प करतं ना. नाही तर मन नावाचा पदार्थ राहील का अधिष्ठान नसलं तर? यन मनसा न म्हणते, येनाहुर मनोमतम. मन ज्याच्यामुळं मनन करतं, ऐक तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. त्याला तू काय म्हण? ब्रह्म. त्याला तू काय म्हण? आत्मा. ऐक नाही. सध्याची तू कल्पना करून उपासना करतो ते ब्रह्म आहे? नाही. मग ब्रह्म जाणायचंय का ब्रह्माची उपासना करायची? जाणायचं. आणि जाणायचं म्हणजे ते कशाने जाणायचं? आत्मत्वाने जाणायचं. ते मीच आहे असं जाणायचं. हा. एवं वस्तूशी जाणो जातात, जाणण्याची वस्तू तत्वता. ज्या वस्तूला जाणायला गेलं तर जाणणाराच कोण आहे? वस्तू आहे. ऐक नाही. मग जाणणाराच वस्तू आहे. आता जाणण्याची पदार्थ शिल्लक राहिला का? ज्याला जाणायचंय तेच कोण ठरला? एवं वस्तूशी जाणो जातात. वस्तूला जर ज्या वस्तूचं ज्ञान करायचंय, म्हणजे ज्ञान कोणाचं करायचंय? ब्रह्माचं. आणि ते जाणण्याची वस्तू तत्वता. ज्याला जाणायचं तेच कोण आहे? मी. ऐक नाही. मग आता जाणणारा वेगळा राहील का? आणि ज्याला जाणायचं ते वेगळं राहिलं काय? जाणता एवं वस्तूशी जाणो जातात. जाणण्याची वस्तू तत्वता. जाणणे आणि जाणता काही चौरे न उरे, नाही का? उरतच नाही असं आपलं स्वरूप आहे. ऐक नाही. तैसे भोग्य आणि भोगता. दिशेची ना पाहत, दिशेची ना दिशे. भोग्य आणि भोगता. भोग्य पदार्थ आणि भोगता. दिशे आणि देखता. पान दृश्य आणि द्रष्टा. हे सरले अद्वैता आफुटा माझी. जे आफुट अद्वैत, ज्याच्यात पुन्हा काही विभागच होत नाही, असं आफुट. लक्षात आलं ना? आफुट जे अद्वैत आहे त्याच्यामध्ये हे सरलं का नाही? भोग्य भोगता आहे का तिथं? दृश्य आणि द्रष्टा आहे का? नाही. तिथं त्याला म्हणायचं केवल भाव. आहे की नाही? हे सरले अद्वैता आफुट अद्वैतामध्ये हे सर्व सरलं. याची सर्वांची समाप्ती झाली. हे सर्व कोणाचं वर्णन चाललंय? हे सर्व आत्म्याचं वर्णन चाललंय. हे सर्व आपलं स्वरूप आहे. आहे की नाही? हे सर्व काय आहे? आपण आहोत. हे सर्व चाललेलं वर्णन कोणाचं आहे? आपलं आहे. हा. आता आपण चिंतन करायला बसलो. आपण चिंतन करायला बसलो म्हणजे आपल्याला वाटतं की नाही असा असंग निर्विकार मी आत्मा आहे. ऐक नाही. हे आपण जेव्हा चिंतन करतो, ऐक नाही, तेव्हा त्या आपल्या अंतःकरण वृत्तीला असा निश्चय होतो की माझं स्वरूप असं आहे. आणि समजा बरोबर आहे ना, आरशाने दाखवलं तर आपलं मुख मुखाला दिसतं की नाही?
आपलं मुख जे आहे ते आपल्याला विषय होतं की नाही, जाणता येतं की नाही आरसा समोर असला तर, आहे की नाही. आणि आरसा नसला तर मुखाला विषय होतं का, नाही, आहे की नाही. आपलं मुख आपल्याला पाहता येतं का आरसा नसला तर, पाहता येत नाही. मग ज्या वेळेला आरसा जातो त्याच वेळेला ग्रीवाचं मुख पण या धडापासून वेगळं होतं का, मुखाच्या जागेवर असतं, मुखाच्या जागेवर असतं, आहे की नाही. तसं ज्या वेळेला मी ब्रह्म आहे असं चिंतन केलं तर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. आणि जर चिंतन केलं नाही, अंतकरण रूपी आरसा ना, तिथं आरसा कोण, अंतकरणच ना. अंतकरण रूपी आरसा नसला, त्याचं चिंतन केलं नाही, आपण झोपेत गेलो, मूर्छेत गेलो, समाधीत गेलो, किंवा काही तो जो उपाधी आहे त्या आपण दुसऱ्या विषयाचं चिंतन केलं, तर त्यावेळेला आपलं आत्मस्वरूप कुठं जाईल आपलं, काय तसंच आहे की नाही. आरशाने दाखवलं तरी आहे, नाही दाखवलं तरी आहे. तसं मी ब्रह्म आहे हे चिंतन केलं तर मी ब्रह्म आहे, का नाही केलं तरी मी ब्रह्म आहे की नाही. म्हणूनच आपण वारंवार करायचं, काय चिंतन करायची गरज आहे की नाही, असा त्याचा अर्थ. हा, आरसा जर आपल्याला पाहिला नाही तर आता मुख आपल्या सन्मुख आहे का विनमुख आहे, का मुखाच्याच ठिकाणी, हेच सांगायचं ना. हा, तसं नसोनी सुखा सुख सुखच घे, तिथं सुखही नाही आणि असुखही नाही, केवळ काय आहे, सुखच आहे. त्याला वृत्तीचा आरसा पाहिजे का, असला काय आणि नसला काय. पण असं तरी कळलं पाहिजे ना, आहे की नाही. असला काय आणि नसला काय तरी माझ्या स्वरूपात काय भेद आहे हे तरी आपल्याला कळलंच पाहिजे. हा तरी हिशेब आपल्याला कळलाच पाहिजे, आपण त्याच मार्गावर आहोत. तर आता सांगतो, काल एक जणांनी सांगितलं किंवा मी मोठी नोकरी सोडून दिली, त्यासाठी फार मोठी नोकरी सोडून दिली, माझ्या काही संकल्पना होत्या, इकडं आल्यानंतरही मला वाटत होतं काही दिवस की आपला हिशेब चुकला की काय, नोकरी पण सोडून दिली आपण, असं आपल्याला याच्यामध्ये काय मिळणार आहे असं मला वाटत होतं म्हणे. आणि आता त्यांना येऊन बरेच 7-8 वर्ष झाले. तर 7-8 वर्षानंतर जेव्हा जेव्हा मी आता हे पंचदशी विचारसागर ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो आणि इतर संपूर्ण माझ्याबरोबर असणाऱ्या सगळे आमचे मित्र वगैरे परिवार त्यांचं जीवन पाहतो आणि माझ्या जीवनाचा विचार करतो, की तेव्हा मला वाटतं की मला जे जीवनामध्ये मिळालं असं कोणालाच मिळालं नाही. त्यामुळे आता मला त्याच्याविषयी पश्चाताप वाटत नाही. फक्त एकच वाटतं की हे मला जे मिळालं याची किंमत मात्र कशानेच होत नाही. याच्यावरून सगळं जे लोकांचं वैभव आहे ते वैभव वाळवून टाकलं तर माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. चिंतन याच्यासाठी चाललं की आपण जेव्हा ह्या चिंतनाला प्रवृत्त होतो तर आपल्याला एक ना एक दिवस त्या माणसासारखं कधीतरी वाटलं पाहिजे. नाहीतर मग इकडं आलं काय होत त्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं आणि दिली नोकरी सोडून आले येड्यासारखं, इथं दिला धंदा सोडून आले इकडे, त्याच्या काय त्यावेळेला कळलं असतं आज मी कुठे असतो, आहे की नाही. आज माझे बँकेत किती पैसे, जाऊ दे आता गेला ते, पण आता तरी व्यवहाराला लागलो, आहे की नाही. याला याला म्हणतात जसं एखाद्याने वांती करावी, आहे की नाही, वांती करावी आणि नंतर परत काय करायचं, तीच परत चाटायची त्याला, आहे की नाही. तर एकदा परित्याग केला तर आपल्याला अशा प्रकारचं त्याचं आकर्षण नाही राहिलं पाहिजे. आपल्याला दिवसेदिवस असं वाटलं पाहिजे मला जे मिळालं ते कोणाला नाही, आहे की नाही. मला खरोखर तुकाराम महाराज म्हणतात ना, एक अभंग आहे ना, बरे वेळ झालो आलो या छाया, होते संचित ठाई पाया, देहभाव पालटली काया, पडली छाया ब्रह्मीची. आता मला ब्रह्माची छाया, ब्रह्माचा आनंद माझ्या अंतकरणामध्ये उसळत आहे की नाही, असं वाटलं पाहिजे. म्हणून हे ग्रंथांचं चिंतन करताना आता येऊ नये, आपण आलो ना, आता लढा नाही तर मरा, आहे की नाही. आता काही विलाज नाही. आपल्याला कधी असं वाटलं पाहिजे तर तुकोबाराय ज्याप्रमाणे म्हणतात, तोपर्यंत मरणाच्या एक क्षण पूर्व का होईना आपल्याला असं वाटलंच पाहिजे, घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविन, आहे की नाही. असं आपल्याला वाटलं पाहिजे की खरंच काय बरवे झाले आलो या तेच सांगितलं का. आता दुसऱ्या काही आणखीन चरण सांगा ना पुढे. किंवा बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आरी, वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण, असं का होईना वाटलं पाहिजे. आता अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही व जीवभावही नाही. अज्ञानी जीवास आत्मा स्वरूप आत्मस्वरूपाचे कर्ता भोगता आहे असे ज्ञान होते. त्यावेळी विशेषणाचे लक्षणाप्रमाणे अंतःकरणास विशेषण म्हणतात आणि ज्ञानवानास
आत्म्याचे असंग ब्रह्मरूपे करून भान होते, म्हणून त्याच अंतकरणास उपाधी म्हणतात. आता बघा, अज्ञानी जीवाला जे ज्ञान असतं त्याला काय वाटत असतं, मी करता आहे, अमुक कर्म कोणी केलं, तर तो काय म्हणतो, मी केलं, आहे की नाही. आता तेव्हा कर्माचं फल भोगायचं त्यावेळेला मात्र तो थोडा थोडा विचार करतो. स्वामी महाराजांनी सांगितलं की एका मनुष्याकडून काहीतरी हातातून पापकर्म घडलं, तर त्यावेळेला तर त्याला त्याची शिक्षा भोगायला पाहिजे. जो ज्या कर्माचा करता असतो त्या कर्माचा फलाचा तो भोगता होतो. म्हणून त्याला त्या यमराजाने विचारलं की तू अशा प्रकारचं केलं तर आता तुझे जे हात आहे ते खांबाला, त्या नरकामध्ये गेलं तर खांबाला हात तुझे ठेवायचे आणि त्याच्यावर खिळा ठोकणार, आहे की नाही. त्यांनी सांगितलं का म्हणून, तुमच्या हातातून अशा प्रकारचं कर्म झालं. अहो तुम्ही असं काय म्हणता, या हाताकडून जे कर्म झालं त्याच्यात माझा काय संबंध आहे की नाही. त्या हाताची इंद्रिय आहे ना, हे कर्मेंद्रिय आहे ना, हस्त, त्याची अधिष्ठात्री देवता कोण आहे माहिती आहे, इंद्र आहे की नाही. त्या इंद्राच्या प्रेरणेने झालं, आहे की नाही हे सगळं. त्यामुळे माझा याच्याशी काही संबंध नाही. यमाने त्याला सोडून दिलं. पण म्हणे निश्चित नाही, जे जे हाताने होतं ते सगळं इंद्रच करतो ना, अशी तुझी भावना आहे. म्हणे इंद्राला वाटलं, आपलं त्या यमाला वाटलं हा तत्वज्ञान शिकलेला आहे, विचारसागर शिकलेला आहे की नाही. तत्वज्ञ पुरुषाला शिक्षा करावी एवढा आपला अधिकार नाही. म्हणून त्याला म्हटलं जा, पण तू सावध राहा, मात्र हाच भाव तुझा कायम टिकला पाहिजे, नाहीतर जर तुझा काही बदल झाला तर मग मी तुला पुन्हा पकडून आणेल. नंतर काय झालं, एक दिवस त्यांनी कोणाला तरी दान केलं आणि त्यावेळेला तो इंद्र आपला तो यम म्हाताऱ्या माणसाचं रूप घेऊन आला त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं तर तुम्ही हे जे दान केलं आज मलाच केलं का अनेक लोकांना केलं. ते म्हणे मी अनेक लोकांना दान करत असतो. कोण दान करत असतो, हा पठ्ठा. त्यांनी लगेच त्याचा हात धरला आणि चला आमच्या लोकाला म्हटला लगेच. दान केलं तर कोणी केलं, मी केलं, आणि चूक झाली तर कोणाची झाली, इंद्राची झाली. असं चालत नाही त्याच्यामध्ये. तर ते या ठिकाणी सांगतात. हा, मग जीवाला जे ज्ञान आहे, सगळ्या जीवांना खरं ज्ञान काय, अमुक गोष्टीचा करता मी, अमुक एक फलाचा भोगता मी. मग जीवाला आपल्या स्वरूपाचं कसं ज्ञान आहे, करता आणि भोगता रूप. पण कोणत्या जीवाला, अज्ञानी जीवाला, आहे की नाही. त्याने आपलं अंतकरण काय केलेलं आहे, विशेषण केलेलं आहे. मग अज्ञानी जीवाला जेव्हा करता भोगता रूपाने ज्ञान असतं त्यावेळेला ते अंतकरण काय असतं, त्याचं विशेषण असतं. बरोबर आहे ना. अज्ञानी जीवास आत्मस्वरूपाचे मी करता भोगता आहे असे ज्ञान होते त्यावेळी विशेषणाच्या लक्षणाप्रमाणे. आता त्यावेळेला विशेषणाचं लक्षण काय केलेलं आहे, जे आपल्या धर्माचं वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला विशेषण म्हणतात. इथं अंतकरण विशेषण झालंय असं आपल्याला म्हणावंच लागतं, कारण ते काय करतं, आपले धर्म कर्तृत्व भोक्तृत्व धर्म कोणाचे, अंतकरणाचे, आणि ते घालतं कोणावर, आत्म्यावर, आहे की नाही. मग आपल्या धर्मसह वर्तमान साक्षीचं काय करून देतं, ज्ञान. म्हणून त्यावेळेला ते अंतकरण काय झालं, अर्थात विशेषण झालं. कारण विशेषणाचं जे लक्षण आहे ते अंतकरणावर बसतं की नाही, आपल्या धर्माचं वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देतं. आपल्या धर्माचं वर्तमान कोणाचं ज्ञान करून देतं, ते आत्म्याचं ज्ञान करून देतं. म्हणून त्याला काय म्हणायचं, विशेषण. पण लक्षणाप्रमाणे बरोबर आहे ना, कारण नुसतं आम्ही म्हणतो म्हणून का लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी, लक्षणात लक्षण बसतं म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो, विशेषण अंतकरणाला म्हणतो. आता आणि ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मरूपे करून भान होते. आता ज्ञानवान पुरुषाला ज्ञान होतं काय, कोणाचं, ब्रह्माचं. म्हणजे असंग ब्रह्मरूप, आपला असंग असणारा आत्मा तोच ब्रह्मरूप आहे किंवा मी असंग आहे, हे ज्ञान कोणी करून दिलं, अंतकरणाने. पण अंतकरणाचे असणारे कर्तृत्व भोक्तृत्व धर्म त्याच्यावर घातले का, नाही का. त्याला जसं सोळं ठेवलं. मग तेच अंतकरण जेव्हा जीवाला असंग ब्रह्मरूपाने ज्ञान करून देतं त्याच वेळेला ते अंतकरण काय होतं, उपाधी होतं. हे तुम्ही प्रतिज्ञा केली का, उपाधीच्या लक्षणावरून त्याला अंतकरणाला उपाधी म्हटलं. काय आहे उपाधीचं लक्षण, जी वेगळी राहते आणि आपल्या दुसऱ्याचं ज्ञान करून देते. अंतकरणाने आपले कर्तृत्व भोक्तृत्व धर्मनं आपण कसं राहिलं, वेगळं, आणि काय ज्ञान करून दिलं, असंग ब्रह्मरूप आत्म्याचं, किंवा असं ज्ञान करून दिलं की नाही. मग त्यावेळेला अंतकरण काय झालं, उपाधी. पण ज्ञानवान पुरुषाचं, आहे की नाही, ह्याला काय म्हणायचं,
मग आपण आधीच चिंतन केलं, ज्ञानवान पुरुषाला अंतःकरण असतं का अज्ञानी पुरुषाला अंतःकरण असतं का दोघांनाही अंतःकरण असतं? दोघांनाही अंतःकरण असतं. फक्त एकाचं अंतःकरण काय असतं? विशेषण. आणि एकाचं काय असतं? अज्ञानाचं अंतःकरण असतं उपाधी आणि ज्ञानवानाचं अंतःकरण असतं विशेषण. आहे की नाही? का ज्ञानवानाचं अंतःकरण असतं उपाधी आणि अज्ञानी पुरुषाचं अंतःकरण असतं विशेषण. आहे की नाही? जीवाचा विशेष्य भाग जो साक्षी त्याचे ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. आता जीवाचा विशेष्य भाग म्हणजे जीवभाव ज्याच्यामुळे आलाय त्याला अंतःकरण काय झाले? विशेषण. मग जीवाचा जो विशेष्य भाग आहे साक्षी, आहे की नाही, त्याचे ठिकाणी कोणताही धर्म नाही. म्हणजे विशेष्य भाग असं आपल्या याच्यामध्ये म्हणायचं खरं काय आहे, तो साक्षी जो आहे त्या साक्षीच्या ठिकाणी साक्षीला कधी अंतःकरण विशेषण होईल का? नाही, अंतःकरण विशेषण होणारच नाही. साक्षीची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक. आणि अंतःकरणाची सत्ता कोणती आहे? व्यवहारिक आहे म्हणा किंवा प्रातिभाषिक आहे. आणि व्यवहार कसा करायचा झाला तर कसा होतो? समान सत्तेत होतो. बरोबर ना? समान सत्तेत साधक बाधक व्यवहार. तुम्ही कितीही प्रयत्न केला साक्षीला काय विशेष करण्याचा, साक्षीवर जीवभाव आणण्याचा, आणि तुमचं ते अंतःकरण त्याला विशेषण करण्याचा किती जरी प्रयत्न केला तर साक्षीचा आणि त्या अंतःकरणाचा संबंध होईल का? नाही. कारण सत्ता भेद आहे, सत्ता भिन्न आहे. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. खरं आहे की नाही? आता सांगतात मग जीवाचा विशेष भाग्य जो साक्षी त्याच्या ठिकाणी कोणता संसार धर्म आहे? कर्तृत्व का भोक्तृत्व का जन्म मरण का सुख दुःख कोणताही संबंध नाही. जीवाचा जो विशेष भाग साक्षी त्याच्या ठिकाणी कोणता? हे विशेष फक्त बोलण्यापुरतं आहे का खरंच तो आत्मविशिष्ट होतो? आत्मा अंतःकरण विशेषण लावलं का विशिष्ट होतं? हे बोलण्यापुरतं आहे का खरंच होतो? बोलण्यापुरतं होतच नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी कोणता संसार धर्म आहे? तो कोणता संसार धर्म नाही. मग सर्व संसार धर्म आहेत तरी कोणाच्या ठिकाणी? सर्व संसार धर्म विशेषण जे अंतःकरण त्याचेच ठिकाणी आहे. ते सगळं मी करता मी भोगता सुखी दुःखी हे सगळे धर्म कोणाचे? अंतःकरणाचे. विशेषणाचे आहे. विशेषण कोण आहे? अंतःकरण. त्याचेच हे धर्म आहेत. त्या अंतःकरणाचा विशेष भाग जो आहे त्याचा साक्षी त्याच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. संसार धर्माने तो अस्पर्शित आहे, अचुंबित आहे, असंग आहे. विशेष जो साक्षी त्याचे ठिकाणी क्लेशाधिक मानले तर वेदवचनाशी विरोध येईल. आता तुम्ही म्हणे हे सगळं अंतःकरणाचेच मानतात, साक्षीचं मानल्याने काय बिघडेल? काय बिघडेल म्हणजे सर्वच बिघडेल. तुझं काही नाही बिघडणार, पण आमचं बिघडेल. कारण का? आम्ही कोणती गोष्ट तू म्हटला म्हणून मानणार नाही. तस्मात शास्त्रम प्रमाण. वेदाने सांगितलं का साक्षीच्या ठिकाणी हे संसार धर्म आहे की नाही? तू म्हणल्याने आम्ही मानणार नाही. आम्ही काय म्हणतो? नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. प्रमाण काय आहे याला? आणि प्रमाणे कोण असलं पाहिजे? वेद. आणि वेदाने सांगितलं पाहिजे की साक्षी संसार धर्माने युक्त आहेत. आम्ही काय करू? मानू. पण वेदाने सांगितलेलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे साक्षीच्या ठिकाणी संसार धर्म आहेत असं मानलं, आणि जर आपण वेदाभिमुख झालो आहे की नाही, वेद प्रामाण्याचा विचार केला तर सगळ्या वेदवचनाला काही विरोध येईल. वेदाने कुठेही साक्षीच्या ठिकाणी संसार धर्म सांगितलेले नाहीत. आणि वेद हे सर्वात प्रबल प्रमाण आहे की नाही? विशेष जो साक्षी त्याचे ठिकाणी क्लेशाधिक मानले तर वेदवचनाशी विरोध येईल. सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असे प्रतिपादन करतात. ते तर सगळे सांगतात हा आत्मा कसा आहे, काय ते हे काय आहे, असंग ही अयम पुरुष. पुरुष असंग आहे म्हणजे साक्षी असंग आहे. नाही दुसरा आहे ना, सर्व भूतादिवा साक्षी एको देव सर्व भूतेषु गुढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा साक्षी केवलो निर्गुणः. असंच आहे ना? साक्षी केवलो साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. तर त्याच्यामध्ये साक्षी कसा सांगितला? केवल निर्गुण. ऐके नाही, संसार धर्म
विवर्जित असं साक्षी सांगितलं. तिथे सांगितलं का साक्षी सुखी दुःखी आहे, संसार धर्माने युक्त आहे? नाही, तो सर्व प्राणीमात्रांमध्ये व्यापक असून तो त्या सर्व प्राणीमात्रांच्या संसार धर्माहून विवर्जित निर्गुण निराकार असंग अशा स्वरूपाचा आहे असं साक्षी कोणी सांगितला? वेदाने. ऐके नाही. मग संसार धर्म साक्षीच्या ठिकाणी मानले तर वेद वचनाला विरोध येईल का नाही? साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, साक्षी हा केवळ चैतन्य स्वरूप आणि निर्गुण आहे आणि तुम्ही तर काय त्याला ठरवले सुखी दुःखी, करता भोगता, संसार धर्म वाहन. हे तुमचं योग्य आहे का? नाही. म्हणून सांगतात सर्व संसार धर्म विशेषण जे अंतकरण त्याचे ठिकाणी आहेत, विशेष जो साक्षी त्याचे ठिकाणी क्लेशाधिक मानले तर वेदवचनाशी विरोध येईल. सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असे प्रतिपादन करतात. सर्व वेदवचन साक्षी हा क्लेश रहित आहे असं सांगतात. मग त्याच्या ठिकाणी संसार धर्म आहेत का? अर्थातच नाहीत. साभास अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे आहे. आता तो काय म्हणतो? हे चाललंय काय? जीव आणि ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विशेष आहे, आपलं हा या ग्रंथाचा विषय आहे. तर तो म्हणतो की जो विशिष्ट जीव आहे म्हणजे ज्याच्यामध्ये अंतकरण साभास अंतकरण हे विशेषण झालं असं जे अंतकरण अधिष्ठान चैतन्य, बरोबर ना? तर त्या अंतकरण काय त्याला काय म्हणतो आपण? साभास अंतकरण ज्याला विशेषण झालं असं असणारं जे चैतन्य त्याला काय म्हणतात? जीव. आहे की नाही? तर त्या जीवाचं ब्रह्माशी ऐक्य घडणार नाही, बरोबर ना? त्या जीवाचं ब्रह्माशी म्हणजे विशिष्ट जीवाचं ब्रह्माशी ऐक्य घडणार नाही. ही गोष्ट आम्हालाही मान्य आहे असं सिद्धांती सांगतात. तथापि जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीवपदाने पारमार्थिक जीव म्हणजे जीव पदाचे लक्ष जो साक्षी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. परंतु आम्ही विशिष्ट जीवाचं घडणार नाही, पण जीवपदाचं जे लक्ष आहे अधिष्ठान कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य, ते साक्षी चैतन्य असंग निर्विकार आहे की नाही? त्याच्यावर अंतकरण आणि अंतकरणाचा आभास, अंतकरणामध्ये पडलेला आभास, हे दोन्ही त्याच्यावर काय आहेत? अध्यस्त. आणि अधिष्ठान कोण आहे? तो साक्षी. तेव्हा जीवपदाचा लक्ष कोण आहे? कुटस्थ. त्या कुटस्थाचं ब्रह्माशी ऐक्य घडायला काय हरकत आहे का? काही. मग त्वम पदाचं जे लक्ष त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडायला काहीच हरकत नाही. किंबहुना तोच आमच्या मनातला काय आहे? अभिप्राय आहे. तेच आमचं तात्पर्य आहे. वक्तुः इच्छा तात्पर्यम. जीवपदाने पारमार्थिक, यालाच काय म्हणतात? पारमार्थिक जीव. पारमार्थिक म्हणजे तिन्ही कालात आबाधित असणारा जो जीव. विशिष्ट जीवाचं तादात्म्य घडणार नाही, पण पारमार्थिक जीव कोण आहे? साक्षी. त्याचा ऐक्य घडायला काही हरकत नाही. पारमार्थिक जीव म्हणजे जीवपदाचे लक्ष जो साक्षी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही असे तात्पर्य आहे. वास्तविक बुद्धी देशात सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास फक्त साक्षी अशी संज्ञा मात्र केल्याचे सांगितले आहे. वस्तुतः ते दोन्ही एकच आहेत, परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही त्यांच्या समजुतीकरिता जीव ब्रह्माची एकता, विशेषण आणि उपाधी यांचे स्वरूप सांगून सिद्ध केले आहे. उद्या पाहू. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.